महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजलेला आहे। ह्या औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये दंगल सुद्धा झाली, परंतु त्या दंगलीचं म्हणजे लोन पूर्ण महाराष्ट्रावर पसरेल असं काहींना अपेक्षा होती किंवा काहींची ती इच्छा होती, काहींचे तसे प्रयत्न होते, पण तसं काही झालं नाही महाराष्ट्राच्या सुदैवानं। परंतु ह्या कबरीचा मुद्दा का उकरून काढण्यात आला, नितेश राणे कोणी तो 4 आणे 12 आणे आहे त्याच्याकडून, तर खरं कारण असं आहे की राज्याचं अधिवेशन हे 3 आठवडे म्हणजे जवळजवळ 21 दिवस राज्यात सुरू असताना आपल्याला चुकीच्या पद्धतीने आपण सरकारमध्ये आलेलो आहे, आपण खऱ्या बहुमताने आलेलो नाही, काहीतरी घोळ करून आलेलो आहे असं राज्यातला जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त नागरिक हे स्पष्टपणे सांगतात। तुम्ही कुठल्याही वाडी वस्तीवर जा, गावात जा, शहरात जा, सगळ्यांनाच ह्या सरकारला जे बहुमत मिळालेलं आहे त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात शंका आहे। आणि मग अशा पद्धतीत किंवा अशा वातावरणात आपल्याला आता हे अधिवेशन चालवणं शक्य होणार नाहीये। आणि गेल्या 3 महिन्यामध्ये कुठलेही दिवे आपण लावलेले नाही। 100 दिवसाचं व्हिजन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर जाहीर केलेलं होतं, परंतु राज्याला इतका भयंकर, इतका विकृत आणि इतका म्हणजे राज्याला अधोगतीला नेणारा काळ गेल्या 3 महिन्यात महाराष्ट्रानं कधी बघितलेला नाही। ज्यावेळेस हे सरकार सत्तेत आलं, यांचा शपथविधी झाला, त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसामध्ये संतोष देशमुख यांचं खून प्रकरण गाजलं, त्यांची अपहरण करून हत्या करण्यात आली। आणि संतोष देशमुख हे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर भाजपचे बूथ प्रमुख होते, भाजपचा कट्टर कार्यकर्ता होता तो, आणि विशेष म्हणजे हिंदू होता, आणि ते भाजपचे म्हणजे भाजपकडून असलेले सरपंच होते। आणि अशा ह्या सरपंचाची निघरून अगदी त्याने पाणी मागितले तर त्याच्या तोंडावर मुतण्यात आलं। अशा विकृत आणि क्रूर हत्येनंतर राज्यात प्रचंड वातावरण तापलं, परंतु आजही हे त्याचे जे खुनी आहे, आरोपी आहे, ते पकडण्यात आले नाही, त्याच्यातले काही लोक पकडण्यात आले। म्हणून ह्या कबरीचा मुद्दा राज्य सरकारने किंवा राज्य सरकारच्या मंत्र्यांनी, राज्य सरकारचे जे सत्ताधारी आमदार असतील यांच्याकडून वेगवेगळे मुद्दे उचलण्यात आले आणि राज्याची दिशाभूल करण्यात आली। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा हा अधिवेशनात गाजला जाऊ नये, तिथं त्याचा ब्र शब्दही काढण्यात येऊ नये। जे आश्वासन शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या संदर्भात दिलेलं होतं ते शब्दही त्याच्याबद्दल बोलण्यात येऊ नये, म्हणून भाजप आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या आमदारांनी ही व्यूहरचना केली होती। वास्तविक हे एकदम चुकीचं आहे। इतका क्रूर आणि इतका चुकीचा कारभार याच्या अगोदर फक्त मी तर म्हणतो की औरंगजेबानंच केला असन, किंबहुना त्याच्यापेक्षाही 2 पावलं पुढे जाऊन ह्या राज्य सरकारने हा कारभार चालवलेला आहे। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा की ज्या मुद्द्यामुळं औरंगजेबाची कबर उचकण्यात आली, तो मुद्दा आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचं म्हणजे न्यायालयीन कोठडीत हत्या होती आणि ती हत्या अक्षरशः पोलिसांकडून झालेली आहे असा रिपोर्ट 2 दिवसापूर्वीच न्यायालयानं जाहीर केलेला आहे की त्यांची जी काही मृत्यू झालेला आहे तो पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे, पोलिसांनी केलेल्या छळामुळे झालेला आहे। त्याच्यानंतर राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला। राहुल सोलापूरकर हा भाजपचा व्यक्ती आहे, RSSचं काम करणारा व्यक्ती आहे, आणि म्हणून हे प्रकरण दाबण्यासाठी अधिवेशनात या गोष्टी विचारल्या जाऊ नये म्हणून कबर उचकण्यात आली। धनंजय मुंडे सारखा मंत्री, त्याने DBT मध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला कृषी विभागामध्ये, ते प्रकरण दाबण्यासाठी औरंगजेबाची कबर उचकण्यात आली। भाजपचा प्रशांत कोरटकर, भाजपचा म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील, यांच्याबरोबर त्याचे फोटो आहे, किंवा RSSच्या लोकांबरोबर या प्रशांत कोरटकरचे फोटो आहे। मुसलमान व्यक्ती सुद्धा इतका घाणेरडा कधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेला नाही, इतकं घाणेरडं वक्तव्य राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ह्या प्रशांत कोरटकरने केलेलं आहे। हा प्रशांत कोरटकर पोलीस याच्याबरोबर हिंडत असतात, आजही तो फरार आहे, त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली नाही आणि वारंवार त्याला जामीन मिळतो। म्हणून औरंगजेबाची कबर उचकण्यात आलेली आहे। बोकाळलेला राज्यातला भ्रष्टाचार, खंडणी, खून, बलात्कार, अपहरण, महिला अत्याचार,
स्वारगेट सारखं म्हणजे दिवसा ढवळ्या राजरोसपणे जिथं वर्दळे अशा ठिकाणी बलात्कार एसटीमध्ये झाला, हे प्रकरण दाबण्यासाठी ही औरंगजेबाची कबर उचकण्यात आली. त्याच्यानंतर औरंगजेबाची कबर उचकण्याची यांना गरज का पडली या भाजपच्या लोकांना आणि शिंदे गटाच्या लोकांना, तर माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री आहे. त्यांनी गेल्या 3 महिन्यामध्ये अक्षरशः ते बरळलेले शेतकऱ्यांबद्दल, कृषी मंत्री असताना हे शेतकऱ्यांच्या बद्दल बरळलेले. आणि ह्या कृषी मंत्र्यांनी 20 वर्षापूर्वी गोरगरिबांचं घर, एक घर नाही तर 4 घरं खोटे कागदपत्र दाखवून लुटलेले, सरकारची दिशाभूल केलेली आहे. आणि सरकारने, न्यायालयाने त्यांना शिक्षा जारी केलेली आहे 2 वर्षाची. परंतु त्यांचं राजीनामा हा मुख्यमंत्री घेत नाहीये. वास्तविक त्यांचा राजीनामा हे घेणं ही मुख्यमंत्र्याची जबाबदारी आहे, कारण मुख्यमंत्री हाच मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. परंतु राहुल गांधी यांच्या संदर्भात ज्यावेळेस त्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली होती, वास्तविक त्यांचं ते प्रकरण इतकं गंभीर नसताना जाणून बुजून त्यांना, जिथं 2 महिन्याची शिक्षा अपेक्षित होती तिथं जाणून बुजून गुजरातच्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षाची शिक्षा दिली. त्या प्रकरणामध्ये राहुल गांधी यांना लगेच ज्या दिवशी शिक्षा झाली त्या दिवशी संध्याकाळी त्यांचं खासदारकी रद्द करण्यात आली, त्यांचं घर काढून घेण्यात आलं. तसंच काँग्रेसचे केदार नावाचे जे आमदार होते गेल्या विधानसभेमध्ये, त्यांचं सुद्धा जिल्हा बँकेच्या भ्रष्टाचारामध्ये त्यांचं शिक्षा जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, अगदी शनिवारी त्यांना शिक्षा जाहीर झाल्यानंतर रविवारी लगेच महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लगेच त्यांची आमदारकी रद्द केली, अगदी रविवारी केली. परंतु आज जवळजवळ 1 महिना होऊन गेला आणि माणिकराव कोकाटे यांचं आमदारकी आणि मंत्रिपद हे जायला पाहिजे होतं, त्यांचं ते काढून घ्यायला पाहिजे होतं. परंतु असं न करता राहुल नार्वेकर राजरोसपणे वर तोंड करून सांगतोय पत्रकारांना की त्या न्यायालयाची प्रत माझ्याकडे आल्यानंतर मी माणिकराव कोकाटेंवर कारवाई करेन. म्हणजे माणिकराव कोकाटेवर कारवाई करायला ती अक्षरशः कासवावरून निघालेले आहेत का काय विधानसभेत, असा प्रश्न मला पडलेला आहे. म्हणजे 1 महिना होऊन गेला परंतु कुठलीही कारवाई माणिकराव कोकाटेंवर झालेली नाही आणि त्यांनी आपल्या शिक्षेला स्थगिती आणलेली. वास्तविक शिक्षा झाल्यानंतर त्यांना लगेच त्यांचं पद जायला पाहिजे होतं. आणि हे सगळे प्रकरण जे गेल्या 3 महिन्यामध्ये झाले, त्याच्यानंतर जयकुमार गोरे नावाचा एक मंत्री आहे पश्चिम महाराष्ट्रातला, ह्या व्यक्तीने 2-3 वर्षापूर्वी एका महिलेला अश्लील फोटो पाठवले म्हणून हे प्रकरण राज्यात गाजलं. म्हणून हे सगळी प्रकरणं दडपण्यासाठी आता आपल्याला राज्याचं अधिवेशन चालवता येणार नाही, म्हणून औरंगजेबाची कबर ही उचकण्यात आली. आणि ह्या राज्य सरकारच्या मदतीला अक्षरशः औरंगजेब धावून आलेला आहे. आणि औरंगजेबाने यांना ह्या सगळ्या गोष्टीपासून रोखलेलं आहे. कुठल्या गोष्टीपासून? संतोष देशमुख हत्या प्रकरण, सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं प्रकरण आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रकरण. राज्यात ज्या दर दिवसाला 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, ह्याच्याबद्दल अधिवेशनात एक शब्दही बोलला जाऊ नये याच्यासाठी हे औरंगजेबाची कबर उचकण्यात आली. त्याच्यासाठी औरंगजेब हा महान होता हे अबू आझमीला भाजपच्या लोकांनी बोलायला लावलं. वारंवार तो भाजपच्या लोकांना मदत करतो विधान परिषद आणि विधानसभेमध्ये. अशा प्रकारे हे औरंगजेबाची कबर वास्तविक देवेंद्र फडणवीस यांनी उचकायला पाहिजे. त्यांनी स्वतः पावडं घेऊन, टिकाव घेऊन तिथं जायला पाहिजे. आणि त्यांना जर खरंच वाटतंय की राज्यातल्या जनतेला, म्हणजे विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं की राज्यातल्या जनतेला असं वाटतं की कबर इथं नसली पाहिजे, मग कबर जर इथं नसली पाहिजे तर तुम्ही मुग गिळून का बसले, हातावर हात धरून का बसले? जा तिथं आणि त्यांची कबर उचकून काढा. परंतु तो औरंगजेब पुन्हा कधीतरी तुमच्या कामाला येईन, गरजेला येईन, म्हणून तुम्हाला ती कबर उचकायची नाही. राज्य सरकारनं तिथं बंदोबस्त लावलेला आहे. केंद्र सरकारनं म्हणजे नरेंद्र मोदीने मागच्या 2 वर्षात त्यांना 2 लाख रुपये त्याच्या दिवाबत्तीसाठी दिलेले, त्याच्या सुरक्षेसाठी दिलेले, औरंगजेबाच्या कबरीसाठी. आणि अशा प्रकारे हा औरंगजेब भाजपच्या मदतीला आलेला आहे, राज्य सरकारच्या मदतीला आलेला आहे. राज्यातल्या जनतेचे, युवकांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न दडपून ठेवण्यासाठी औरंगजेब ह्या भाजप सरकारच्या मदतीला आलेला आहे. त्याने भाजपला मदत केलेली. वास्तविक औरंगजेबाची कबर ही काढण्यात येऊ नये. का तर इतिहास हा समकालीन पुराव्यावर आणि ऐतिहासिक दस्तऐवजावर
खरा मानला जातो आणि पुरावेच इतिहासाची साक्ष असतात. म्हणून अफजल खान असेल, औरंगजेब असेल, यांच्या कबरी भारतात दुसरीकडे कुठं नाही आहे तर त्या महाराष्ट्रात आहे. कारण मराठी माणसाचं शौर्याचं ते प्रतीक आहे, ते सिम्बॉल आहे मराठ्यांच्या शौर्याचं आणि मराठ्यांच्या राष्ट्रप्रेमाचं आणि देशभक्तीचं. आणि ती देशभक्ती, ते राष्ट्रप्रेम महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं बाजूला करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नष्ट करण्यासाठी ह्या उजव्या विचारसरणीचे लोक ही खबर काढण्याचा प्रयत्न करतात. हे कारण इतिहासातून पुरावे नष्ट केले म्हणजे आपोआप शिवाजी महाराजांचं म्हणजे इतिहास कमी करण्यात येईल, तो पुसून टाकण्याचा प्रयत्न यांच्याकडून सुरू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे प्रशांत कोरटकर असेल, हा राहुल सोलापूरकर असेल किंवा या औरंगजेबाचं प्रकरण असेल, औरंगजेबाची कबर असेल. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर त्या अवश्य करा. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजे. शेतकरी आपली कर्जमाफी करूनच घेणार आहे. आणि संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक कराडपासून कृष्णा आंधळेपर्यंत सगळ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे. तुम्ही विधानसभेत जरी हा प्रकरण दाबायचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्रातली जनता हे विसरणार नाही.